श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या आधी तुमच्या पाठीमागे असा एक भयंकर खेळ खेळला जातोय, ज्याचा सुगावा लागताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि काळजाचा ठोका चुकेल. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचे घरचे मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती आषाढी एकादशीच्या ठीक आधी तुमचे संपूर्ण कुटुंब, समाज आणि मित्रासमोर नाक कापण्याची आणि तुम्हाला जिवंतपणे नरकात ढकलण्याची अंतिम तयारी करून बसली आहे. हे सत्य जेव्हा उघड होईल, तेव्हा तुम्हाला एवढा मोठा झटका बसेल की रडण्यासाठी अश्रूही कमी पडतील. पण याच भयंकर धोक्याच्या मागे विठू माऊलीने तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर शक्तिशाली गुप्त जॅकपॉट दडवला आहे, जो उघड झाला तर तुमची बदनामी करणाऱ्यांचा त्या क्षणी विनाश होईल आणि तुमचे नशीब रातोरात पलटी मारेल. पण सावध राहा, हा धोका नेमका कुणाकडून आहे, कुणाचा चेहरा बुरक्यामागे लपला आहे आणि हा एक गुप्त जॅकपॉट कसा मिळवायचा. जर हा व्हिडिओ तुम्ही एक सेकंद जरी स्किप केला किंवा अर्धवट सोडला, तर येणाऱ्या 3 दिवसात तुमची जी बदनामी होईल ती भरून काढणे आयुष्यात पुन्हा कधीही शक्य होणार नाही आणि हातात आलेली अब्जो रुपयाची संधी कायमची निघून जाईल. आषाढी एकादशीच्या आधी असा कोणता एक भयानक क्षण येणार आहे आणि ही बदनामी टळून राजासारखे जगायचे असेल, तर आपण आता शेवटी दिलेला तो एक गुप्त महाउपाय पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. तर मकर राशीच्या जातकांनो, तुमचा शांत कष्टाळू स्वभाव आणि इतरावर आंधळा विश्वास ठेवणं हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे. ज्या माणसासाठी तुम्ही स्वतःचे पैसे, वेळ आणि मान सन्मान पणाला लावला, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे बदनामीचा असा विषारी कट रचत आहे. नोकरीत असो वा व्यवसायात तुमचे नाव खराब करून तुम्हाला आर्थिक अडचणीत आणण्यासाठी जाळे विणले गेले आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्व काळापूर्वी तुमच्या या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिक दृष्ट्या खचण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मकर राशीच्या जातकांनो, आता इथेच सर्वात मोठा सस्पेन्स आणि नशिबाचा मुख्य खेळ दडलाय. आषाढी एकादशीच्या ठीक 2 दिवस आधी तुमच्याच घरातील किंवा जवळच्या वर्तुळातील एक अशी व्यक्ती तुमच्या हातात एक वस्तू किंवा एक असा मेसेज आणून देणार आहे, जो पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तो मेसेज नेमका काय आहे आणि त्या एका मेसेजमुळे तुमच्या शत्रू उघडा पडणार आहे की तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, ही एक सर्वात मोठी गोष्ट मी व्हिडिओच्या अगदी शेवटी उघड करणार आहे. ते ऐकल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकू नका. तर मकर राशीच्या जातकांनो, परंतु घाबरू नका, कारण जिथे अन्याय होतो तिथे विठू माऊलीचा निसर्ग स्वतः करत असतो. या संकटाच्या काळातच मकर राशीच्या कुंडलीत शनिदेवाची कृपा आणि विठुरायाचा आशीर्वाद मिळून अचानक गुप्त धनलाभ आणि अडकलेले मार्ग मोकळे होण्याचा महायोग निर्माण होत आहे. जो शत्रू तुमचे नाक कापायला निघाला आहे, तो स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात असा अडकेल की त्याची खरी कपटी वृत्ती सर्वांसमोर उघडी पडेल. त्याच्या या चुकीमुळेच तुम्हाला व्यवसायात किंवा करिअरमध्ये अशी एक मोठी संधी मिळेल, जी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत बनवेल. तर मकर राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या आधी तुमच्या आयुष्यात तो क्षण येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या कपटी माणसाने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच्या कटकारस्थानाचा बुरका तुमच्या समोर अचानक टरकावला जाईल. हा चेहरा इतका जवळचा असेल की तो पाहताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. पण लक्षात ठेवा, हा निसर्गाचा आणि विठू माऊलीचा संकेत आहे. तुमच्या आयुष्यातून अशा विषारी माणसांना कायमचं उखडून फेकण्यासाठीच हा मोठा झटका देवाने तुम्हाला दिला आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जेव्हा हा विषारी चेहरा उघडा पडेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण त्यानंतर तुमचे वाईट दिवस कायमचे संपतील. ज्या लोकांनी आजवर तुमच्यावर अविश्वास दाखवला किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तेच लोक तुमच्या
पायाशी येऊन माफी मागतील. आषाढी एकादशीच्या या पवित्र काळात तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि मान सन्मान दुप्पट ताकदीने परत मिळणार आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, आता इथे सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा सस्पेन्स लपलेला आहे. जेव्हा या शत्रूचा पर्दाफाश होईल तेव्हा त्याच्यासोबत आणखी एका निष्पाप दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येणार आहे, ज्याने तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये आणि मालमत्तेच्या कागदपत्रामध्ये मोठी अफरातफर केली आहे. हे एक भयंकर गुप्त सत्य आणि त्या व्यक्तीचे नाव कोणते हे मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी उघड करणार आहे. ते ऐकल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका. तर मकर राशीच्या जातकांनो, या वादळानंतर तुमच्या आयुष्यात एका भयंकर शक्तिशाली सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे. मकर राशीचा स्वामी शनिदेव आणि तुमचा संयम तुम्हाला या संकटाच्या चिखलातून सही सलामत बाहेर काढेल. शत्रूंनी कितीही कट रचले तरी तुमच्या शिस्तीसमोर आणि मेहनतीसमोर त्यांचा पराभव निश्चित आहे. नोकरी असो वा व्यवसाय, तिथे तुम्हाला एक अशी अभूतपूर्व संधी मिळणार आहे जी तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तर मकर राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या या पावन मुहूर्तावर तुमच्यावर विठू माहुलीची अशी अगाध कृपा होणार आहे की तुमचे अडकलेले कोट्यावधीचे व्यवहार अचानक मोकळे होतील, कौटुंबिक कलह कायमचे मिटतील आणि तुमच्या घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. हा काळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर शून्यातून थेट राजासारखे साम्राज्य उभे करण्यासाठी आला आहे. आता हा भयंकर धोका कायमचा टाळण्याचा तो एक अचूक महाउपाय जाणून घेण्यासाठी आता आपण ही भविष्यवाणी काळजीपूर्वक ऐका. मकर राशीच्या जातकांना, आता आषाढी एकादशीच्या आधी येणारे हे भयंकर संकट मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील त्या कपटी शत्रूचा कायमचा विनाश करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत अचूक आणि शक्तिशाली महाउपाय करायचा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर विठू माऊलीच्या मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर एका निळ्या व काळ्या कापडात थोडे काळे तीळ आणि एक तुळशीचे पत्र बांधून ते देवाला अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा एक सोपा उपाय तुमच्यावर आलेली सर्व वाईट संकटे आणि शत्रूची वाईट दृष्टी एका क्षणात शमावून टाकेल. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या गुपिताचा आणि सस्पेन्सचा उलगडा करण्याची. मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला ज्या मेसेज बद्दल आणि निष्पाप दिसणाऱ्या चेहऱ्याबद्दल सांगत होते, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्या आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून असणारा तुमच्याच एखादा जवळचा मित्र किंवा जुना व्यावसायिक सहकारी आहे. आषाढी एकादशीच्या 2 दिवस आधी रात्री 9 ते 12च्या दरम्यान तुमच्या मोबाईलवर असा एक मेसेज किंवा पुरावा हाती लागेल, ज्यामुळे या माणसाचा खरा कपटी चेहरा उघडा पडेल. हा पुरावा पाहताच शांत राहा, कारण निसर्गच त्याला त्याच्या कर्माची योग्य ती दिशा देणार आहे. तर मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात विठू माऊलीचा आशीर्वाद हवा असेल आणि येणाऱ्या संकटातून तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण व्हावे असे वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मकर राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही यावेळेस सावध होतील. अशाच नशीब बदलणाऱ्या राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.